नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 37 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वजण जो प्रतिसाद देत आहात, मला फोन करून, कमेंटमध्ये किंवा आपली समोर भेट झाल्यानंतर पॉडकास्ट बद्दल जी प्रतिक्रिया देत आहात ते ऐकून माझं मन अतिव समाधानानं भरून गेलेलं आहे. कारण आपले पॉडकास्ट हे मनोरंजनात्मक नाही तर ज्ञानात्मक आहे. समाजाला आपला खराखुरा वारसा काय आहे हे सांगणार आहे. आणि मनोरंजनात्मक नसताना सुद्धा लोकांचे मन आकर्षित करण्यासाठी मोबाईल, इंटरनेट अशी प्रचंड साधनं असताना सुद्धा आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. तर वेळ न दवडता लगेचच आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आपले पॉडकास्ट हे समाजातील मागील काळामध्ये ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे अशा व्यक्तींना प्रामुख्यानं केंद्रस्थानी ठेवून आपण जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश या तुकोबा स्पीक्सच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला देण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. आषाढ महिन्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्या ज्यांच्या अभंगांवर जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांची आणि लेखन शैलीची छाप आहे अशा संत विठाबाई यांची जयंती साजरी झाली. दुर्दैवाने त्या महिन्यामध्ये आपल्या शेड्यूलमध्ये इतर काही संतांचा अंतर्भाव केलेला असल्यामुळे आपण त्यांना त्यावेळी स्थान देऊ शकलो नाही. त्यामुळे आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ज्यांची चर्चा करणार आहोत त्या म्हणजे संत विठाबाई. संत विठाबाई ह्या अतिशय दुर्लक्षित आहे. लोकांना माहिती सुद्धा नाही. इंटरनेटवर सर्च करताना सुद्धा अतिशय कमी माहिती त्यांच्या बाबत मिळते. वास्तविक पाहता असं सांगितलं जातं की त्यांनी लिहिलेल्या अभंगांची संख्या ही सुमारे 4000 होती, परंतु आज फक्त 32 अभंग उपलब्ध आहे. याचं कारण असं की आपण डॉक्युमेंटेशन किंवा लेखनामध्ये कमी पडलेलो आहोत आणि आपल्या तुकोबा स्पीक्सचा तोच उद्देश आहे की या सर्वांचं डॉक्युमेंटेशन एके ठिकाणी कुठेतरी झालं पाहिजे, ज्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना आपला हा समृद्ध वारसा समजेल आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटेल. हा धडा आपण इतिहासातून घेतलेला आहे आणि त्यासाठी आपला हा तुकोबा स्पीक्सचा उपक्रम आहे. संत जनाबाई यांचे अभंग हे संत नागरी, संत बहिणाबाई यांच्या प्रमाणे आहे. म्हणजे प्रामुख्याने त्यांचे अभंग हे आपलं स्वतःचं जीवनचरित्र उलगडवणारे आहे. त्यासाठी आपल्याला कुठल्याही दुसऱ्या संतांचा संदर्भ घेण्याची आवश्यकता नाही. वास्तविक पाहता तो काळच मोठा कठीण होता. 12व्या शतकातील वारकरी संप्रदायाने केलेली क्रांती, नाथ संप्रदायानं उभारलेला क्रांतिकारी पंथ, महानुभाव संप्रदायानं केलेली समाजाची जडणघडण, त्यानंतर एक मोठा गॅप मध्यंतरी संत एकनाथ महाराज आणि नंतर जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यानंतर पुन्हा एक फार मोठा गॅप या संत साहित्याच्या अभ्यासामध्ये आपल्याला दिसून येतो. जगद्गुरु तुकोबारायानंतर संत बहिणाबाई, संत निळोबा, त्यानंतर संत मानकोजी बोधले महाराज असे काही बोटावर मोजण्यावरली उदाहरणं सोडली तर एक फार मोठी पोकळी आपल्याला दिसून येते. आणि त्या पोकळीमध्येच संत विठाबाई यांचं सुद्धा कार्य आपल्याला दिसून येते. संत नागरी आणि संत बहिणाबाई यांच्या प्रमाणेच त्यांनी त्यांच्या स्वतःचा जन्म, त्याचबरोबर त्या संप्रदायामध्ये कशा पद्धतीने आल्या, विठ्ठल भक्तीची काय ओढ होती हे सांगणारेच त्यांचे जास्त अभंग उपलब्ध आहे. त्यांची शिकवण देणारे फक्त 2-3 अभंग उपलब्ध आहे. आणि त्यांचं तत्वज्ञान, वारकरी संप्रदायाचं जे नाम महात्म्याचं तत्वज्ञान आहे तेच तत्वज्ञान पुढे संत विठाबाई यांनी सुद्धा स्वीकारलेलं दिसून येतो आणि त्या अभंगाची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर संत विठाबाई यांचा जन्म पंढरपुरामध्ये झाला. आषाढ वद्य चतुर्दशी मंगळवार पहाटे 1792 मध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणजे हे 18व्या शतकाचा शेवटचा काळ. देशावर मुघल, इंग्रज, पेशवे यांचा अंमल होता. अर्थातच समाज व्यवस्था ही अतिशय भीषण परिस्थितीतून जात होती. सगळीकडे कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढी परंपरा याचं स्तोम माजलं होतं. त्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांची गरज समाजाला जाणवत होती. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये एखादा मोठा दगड टाकल्यानंतर त्याचे तरंग बराच काळ उमटत राहतात, अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांच्या कार्यानंतर समाजामध्ये अशा पद्धतीचे त्यांनी स्वतः जरी शिष्य केले नसले तरी त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या प्रेरणेने तयार झालेले शिष्य यांनी समाजामध्ये बराच काळ तरंग निर्माण केले. आणि या तरंगामध्ये आपल्याला संत बहिणाबाई, संत निळोबा, संत बोधले महाराज आणि त्याचप्रमाणे आणखीन एक तरंग म्हणजे संत विठाबाई. संत विठाबाई त्यांच्या स्वतःविषयी लिहितात
स्वतःच्या जन्माविषयी त्यांच्या अभंगामध्ये काय लिहितात पाहूया. म्हणून या मीच अवतरिलो समज, चिदंबर नाम धरुनिया, जाहले चिदंबर पांडुरंग तोची, माझ्या आईचे नाव संतूबाई जाना, सांगते हो खुना तुम्हाला, पिताचे हो नाव रामप्पा नायक, दोघे होते देखा पंढरपुरी, मुलगा होवो मुलगी होवो आम्हा लागी, नाव ठेवितो तुझेची विठ्ठला. स्वतःविषयी या ठिकाणी महाराज सांगतात की त्यांच्या वडिलांचं नाव हे रामप्पा नायक आणि आईचं नाव संतूबाई होतं. ते दोघेही विठ्ठलाचे भक्त होते. असं म्हणतात की त्यांना विठ्ठलाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला होता आणि विठ्ठलाच्या कृपेने त्यांना बाळ होणार होतं, मूल होणार होतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्याला जेव्हा मूल होईल ते मुलगा हो की मुलगी हो, त्याचं नाव आपण काय ठेवणार आहोत? विठ्ठल ठेवणार आहोत. मुलगा झाला असता तर त्याचं नाव त्यांनी विठ्ठल ठेवलं असतं आणि मुलगी झाली म्हणून तिचं नाव विठाबाई ठेवलं. अशा पद्धतीनं अतिशय धार्मिक वातावरणामध्ये संत विठा यांचा जन्म झाला. त्यांच्या जीवनपटामध्ये त्यांचं जे नाव ठेवण्याचा उद्देश त्यांच्या आई वडिलांचा आहे तो सांगणारा सुद्धा एक अभंग आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, नाव ठेविती मजसी विठाबाई, म्हणून जन्मशतके 1714 जाण, आषाढ हो मासी वद्य चतुर्दशी, मंगळवारी पहाटे प्रहरास. संत विठाबाई यांच्या या दुसऱ्या अभंगामध्ये त्यांनी त्यांची जन्म वेळ, दिवस हे सर्व लिहून ठेवलेलं आहे. आजही आपण आपल्या आजोबा पणजोबाची नावं जर आपल्याला विचारली तर आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आपण लेखनामध्ये, डॉक्युमेंटेशन करण्यामध्ये किती मागे आहोत, आज सुद्धा आपण किती मागे आहोत हे आपल्या लक्षात येतं. परंतु विठाबाई यांनी स्वतःच्या जीवनाविषयी लिहिताना हे सर्व अगदी सविस्तर लिहिलेलं आपल्याला दिसून येतं आणि हा धडा, ही शिकवण आपण संत विठाबाई यांच्याकडून स्वीकारली पाहिजे. संत विठाबाईंच्या घरी अतिशय धार्मिक वातावरण होतं. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे समाज हा अंधश्रद्धा, रूढी परंपरांनी पार ग्रासून बजबजून गेला होता. सगळीकडे तीच परिस्थिती होती. मुलगी 5-7 वर्षाची झाली की तिचं लग्न करायचं आणि मग 5-6 वर्षाच्या विठाबाई विठ्ठलाच्या आशीर्वादानं या जगामध्ये आल्या आणि विठ्ठलाच्या चरणामध्ये लीन झाल्या, विठ्ठल भक्तीमध्ये लीन होऊ लागल्या, सातत्यानं विठ्ठलाचं नामस्मरण करू लागल्या, विठ्ठलाची भक्ती करू लागल्या. दुसऱ्या बाजूला आई वडिलांना तिचा घोर लागला. मुलगी वयात आल्याबरोबर किंबहुना त्या काळातल्या प्रथेप्रमाणे 10व्या-12व्या वर्षी तिचं लग्न करून आपण मोकळं व्हावं आणि लग्न न करता मुलगी घरात ठेवणं हे एखादा विस्तव घरात सांभाळण्यासारखं आहे, अशी त्या काळाच्या समाजाची धारणा होती आणि त्या धारणेपोटीच त्यांनी त्यांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. विठाबाईंनी विरोध केला, परंतु 10-12 वर्षाचं लेकरू कोण ऐकणार आहे आणि परिस्थिती ही अशी भयानक होती की त्यांच्या आई वडिलांना जरी त्यांचं ऐकावं असं वाटत असेल तरीही ते ऐकणं त्यांना शक्य नव्हतं, कारण समाजामधून त्यांना प्रचंड विरोध, निंदा, नालस्ती सहन करावी लागली असती. त्यापेक्षा त्यांनी एकदा लग्न करून टाकू, मग आपोआपच संसारात गुंतून जाईल असं समजून त्यांचा विवाह केला. त्या काळातल्या विवाहाच्या पद्धती अतिशय भयानक. त्यांच्याच कुटुंबातल्या जवळच्या नात्यातल्या एका प्रौढ व्यक्तीशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. ही सुद्धा त्या समाजाची असलेली दुरावस्था दर्शवते. वयामध्ये फार मोठं अंतर, अर्थातच समज, ज्ञान याच्यामध्ये सुद्धा फार मोठं अंतर असणारच, ते तसं होतच. आणि मग एक 10-12 वर्षाची मुलगी एका प्रौढ व्यक्तीशी विवाह केला आणि तोही व्यक्ती जाणकार, समजदार आणि आपल्या पत्नीची भावना समजून घेणारा नव्हता. त्यामुळे वाद होऊ लागले आणि प्रथा परंपरेप्रमाणे त्यांना त्रास होऊ लागला. जुन्या काळातल्या सर्व महिलांना आपण विचारलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांना सुद्धा प्रचंड त्रास सासू सासरे कुटुंबियांकडून झाला. महाराज स्वतःच्या त्रासाबद्दल आणि पती आपल्याला कसं समजून घेत नव्हता आणि कायम त्याच्या विषयाच्या वासनेच्या आहारी कसा गेलेला होता हा सांगणारा सुद्धा अभंग आहे. आज काही शब्द आपल्याला बोचू शकतात आणि वास्तव मांडण्याची हिंमत संत विठाबाई यांनी या अभंगामध्ये केलेली आहे. त्या लिहितात, भ्रतार हो मजसी तो एकांती, भोगावे मजसी म्हणून या, ओदोनिया बहुत मारितो मजसी, मध्यरात्री जाना समियासी. माझा भोग घेण्यासाठी माझा भ्रतार, माझा नवरा मला एकांतात मारतो, मला शिक्षा करतो. अर्थात माझं मन काय आहे याचा विचार तो करत नाही. स्त्री पुरुष संबंधातली वास्तविकता सुद्धा या अभंगातून आपल्या लक्षात येते. 10-12 वर्षाच्या लेकराला काय समज असणार, परंतु तो मारू लागला, तो शिक्षा करू लागला. त्याच्या मनासारखं न वागल्यामुळं तो प्रचंड त्रास देऊ लागला आणि जोपर्यंत त्यांना सहन होत होतं तोपर्यंत त्यांनी सहन केलं आणि जेव्हा त्यांच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं तेव्हा त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. अर्थात आई वडिलांकडून त्यांना पाठिंबा मिळाला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
कारण जर आपला पती आपल्याला व्यवस्थित वागवत नसेल तर आजच्या काळामध्ये आई वडील मुलींना पाठिंबा देतात, परंतु त्यांना आई वडिलांकडूनही पाठिंबा मिळाला नाही. तो काळच असा होता की एकतर नांदून नाव करावं नाहीतर मरून नाव करावं, अशी भयानक स्थिती त्या काळामध्ये होती. आणि त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनीही पाठिंबा दिला नाही आणि मग विठ्ठलाची मूर्ती घेऊन त्या इकडे तिकडे भटकू लागल्या, डोंगरात रानावनात भटकू लागल्या. कोण आधार देणार आहे अशा व्यक्तीला ज्यांनी घर सोडलेलं आहे? आणि मग पंढरपूरच माहेर, पंढरपूरच सासर, नवऱ्याचा छळ, विठ्ठल मूर्ती घेऊन रानावनात फिरू लागल्या. आणि मग त्यांना एक स्वप्नामध्ये दृष्टांत झाला असं म्हणतात. त्याबाबत महाराज अभंगामध्ये काय लिहितात पाहूया. म्हणोनिया मीच अवतरिलो समज, चिदंबर नाम धरोनिया, कुंदगोळी असतो ब्राह्मण वेशे, जावया वाटेने म्हणती मजसी, जाराम भक्त माझे येईल तेथे, तुकाराम जाण प्रत्यक्ष तो. त्यांना स्वप्नात सांगितले की राजाराम नावाचा माझा एक भक्त आहे. आणि महाराज म्हणतात की हा जो राजाराम आहे हा कोण आहे, तर जगद्गुरु तुकोबारायांचा पुनर्जन्म घेऊन जन्माला आलेला हा व्यक्ती आहे. आणि आता मी काय करणार आहे, त्याला गुरु करणार आहे आणि मग त्याचं शिष्यत्व घेऊन मी माझ्या विठ्ठल भक्तीमध्ये लीन होणार आहे. आणि त्यांच्यापर्यंत कोण घेऊन जाणार आहे? चिदंबर स्वामी जे आहेत ते मला राजारामाकडे घेऊन जाणार आहेत. आणि या दृष्टांतानुसारच काय झालं, त्यांनी चिदंबर स्वामी आणि राजाराम यांना आपलं गुरु मानलं. आणि मग त्यांची जी वनवन भटकंती होती ती भटकंती थांबली आणि अशा पद्धतीनं त्यांना विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग सापडला. एका बाजूला त्यांचे गुरु राजाराम यांना त्या तुकारामाचा अवतार मानायच्या आणि त्यांना स्वतःला सुद्धा त्या जनाबाई आहेत असं समजायच्या. तत्कालीन जे समकालीन लेखक, कवी, विचारवंत आहेत त्यांच्याही मते की त्या जनाबाईंच्या पुनर्जन्मित व्यक्ती असाव्यात. त्याबद्दल त्या स्वतः लिहितात. विठाबाई म्हणे स्मरण आले जैसे, जनाबाई म्हणून सर्व माझे, जनी असते माझे पाठी, उभा रहासी जगजेती, विठ्ठल राई रखुमाई, चिदंबर सावित्री सरस्वती बाई, नामदेव राजाराम जैसे धरुनिया नाम. विठाबाई म्हणतात की मला जनाबाईचं स्मरण येतं आणि जनाबाई जेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत तेव्हा मला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. अशा पद्धतीनं विठाबाई भक्तीच्या मार्गामध्ये पुढे पुढे जात होत्या. इकडे कुटुंबाला माहिती मिळाली की विठाबाई या राजाराम महाराजांकडे आणि चिदंबर स्वामींच्या मठामध्ये आहेत, त्या तिकडे आहेत. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांना अपमान वाटू लागला. आपल्या घरची स्त्री आपलं घर सोडून, संसार सोडून असं फिरते हे सहन झालं नाही आणि पती आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी आले. पतीने त्यांना पाहिल्याबरोबर तो त्यांना मारण्यास धावला, कारण यापूर्वी त्यानं त्यांच्यासोबत तेच केलं होतं. वास्तविक पाहता ते प्रेमाने त्यांना विनंती करून भक्ती मार्गामध्ये पुढे जाण्यास सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन पुन्हा ते कुटुंबात आणू शकले असते, परंतु पुन्हा दबाव देऊन जबरदस्ती करून त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाराज लिहितात की तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही, देह नव्हे मी माझे देह जाण, समजती मी देह अहंभाव. तुझी सत्ता माझ्या देहावर आहे, कारण मी तुझी बायको आहे ना, कायदेशीर. त्यामुळे या शरीरावर तुझी सत्ता आहे, ताकद आहे, तुझा अधिकार आहे, परंतु माझ्या मनावर तुझा अधिकार नाही. आणि हा देह म्हणजे मी नव्हे. मी कोण आहे? मी वेगळे आहे. माझं मन, माझा विचार हे महत्वाचं आहे आणि ते मी आहे. आणि हा देह काय आहे? हा फक्त देह म्हणजे अहंभाव. अशा पद्धतीनं पतीला सुनावलं, परंतु पती एवढं ऐकण्याच्या मानसिकतेचा जर असता तर ही वेळच त्यांच्यावर आली नसती. आणि मग तरीही जबरदस्तीनं त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या ध्यानाला बसल्या आणि ध्यानामध्ये त्यांची अवस्था ही विदेही अवस्था झाली. संत मानकोजी बोधले महाराज यांच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा आपण त्यांची अवस्था कसे ते देहीचे विदेही झाले होते याची आपण चर्चा केली होती. अगदी त्याचप्रमाणे संत विठाबाई सुद्धा देहीच्या विदेही झाल्या आणि मग त्या लिहितात या विदेही अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांना जबरदस्तीनं नेणाऱ्यांची काय अवस्था झाली त्याच्याबद्दल महाराज या ठिकाणी लिहितात. मेली म्हणती मजसी, नोळखती पूर्ण, विदेह स्थिती जाण, नेनती मूर्ख, देह पडता जवळी येऊनी पाहतो, दुर्गंधी हो वास हाताचा तो, पदर लावणी नाकी प्रतार पळतो, गावी आपुल्या जातो पंढरपुरा. माझी जेव्हा विदेही अवस्था झाली हे सगळं बघून तो मूर्ख माझ्या जवळून माझ्या देहाला हात लावून माझ्या हाताला स्पर्श करून पाहतो. माझ्या हाताची दुर्गंधी आल्याबरोबर नाकाला पदर लावून, कपडा लावून तो त्या ठिकाणी पळून जातो. त्याला असं वाटतं की ही काय झालेली, आता मरून गेलेली आहे. अशा प्रकारे संत विठाबाई त्यांची कुटुंबाच्या तावडीतून सुटका करून घेतात आणि त्यापुढे त्यांचे कुटुंबीयही त्यांना मेली असं जाहीर करतात.
त्यांच्या लेखनावर संत मीरा यांचा प्रभाव आहे, कारण त्यांनाही ज्याप्रमाणे कुटुंबियांनी प्रचंड त्रास दिला, अगदी तसाच त्रास संत मीरा यांना सुद्धा कुटुंबातून झाला होता. त्यामुळे समान परिस्थितीतून आलेलं लेखन हे अर्थातच सारख्याच पद्धतीचे हुंकार, सारख्याच पद्धतीच्या संवेदना, सारख्याच पद्धतीचे विचार व्यक्त करतं. अगदी त्याप्रमाणे त्यांच्यावर संत मीरा यांच्या लेखनाचा प्रभाव दिसतो. त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबारायांची साधी सोपी प्रासादिक भाषा, त्याचाही प्रभाव संत विठाबाई यांच्या लेखनावर दिसून येतो. त्यांनी संत तुकाराम यांचे अभंग ऐकले वाचले असावेत, त्यामुळे ते विचाराने तुकारामांच्या जवळ आहेत असं आपल्याला वाटतं. त्यामध्ये ध्यान, मनन, चिंतन याचा अंतर्भाव त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये ध्यानाला जायचे आणि ध्यानाचं महत्व, योगाचं महत्व किंवा योगाची शिकवण ही त्यांच्या एका अभंगामध्ये आपण त्याची चर्चा करणार. त्यांनी चिदंबर स्वामी, गुरु राजाराम, निळा, हरी, संत सुशीलाम्मा यांचे चरित्र लिहिलेले आहेत. त्यांच्या समाधीची तिथी आणि स्थळ सापडत नाही. त्याबद्दल काय झालं असावं ते कुणालाही माहीत नाही किंवा इतिहासाच्या साधनांमध्ये ते उपलब्ध नाही. पुन्हा एकदा आपल्या डॉक्युमेंटेशन लेखनामध्ये असणारी जी कमतरता, जी उणीव आहे, ती पुन्हा पुन्हा आपल्याला समोर येताना दिसून येते. जेव्हा ते नामाचं महात्म्य सांगतात, वारकरी संप्रदायामध्ये भक्तीचा जो साधा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरणाचा मार्ग दिलेला आहे, त्याचं महात्म्य जेव्हा संत विठाबाई सांगतात, तेव्हा त्यांचा अभ्यास, वेदांचा अभ्यास, योगाचा अभ्यास आणि त्यातून त्यांना सुचलेलं नामाचं मोठेपण हे लक्षात येतं. आणि इथेच त्यांच्या अभ्यासाची, चिंतनाची आणि ध्यानाची खोली आपल्याला लक्षात येते. तो अभंग असा आहे. कलयुगी हो नामापेक्षा मोठे, नाही योग याग यज्ञ प्रणतुल्य. योग याग वर्ज करी, नामधी देही हो धरी. नाद बिंदू नको पाही, इडा पिंगळा नको काही. ब्रह्मरंध्र नको शोधू, आसन नको कभी घालू. नको भ्रमर गुंफा पाही, नको 14 चक्र काही. हृदयी कमळ नको आठवू, कुंडलिनी नको शोधू. यम अहो जान भागवतामध्ये, मुख्य नाम म्हणता सख्य होते त्यासी. देवाच्या प्राप्तीसाठी, ईश्वराच्या प्राप्तीसाठी लोक काय काय करतात. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, योगिक क्रियांमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. या सगळ्या गोष्टी माणसं करतात आणि ईश्वराच्या प्राप्तीचा प्रयत्न करतात. परंतु महाराज सांगतात की या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही. एवढ्या अवघड मार्गामध्ये तुम्ही जाऊ नका. साधा सोपा मार्ग जो भागवतामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे काय आहे? नाम. देवाचं, ईश्वराचं नामस्मरण करा, तुम्हाला सर्व गोष्टींची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की या कलियुगामध्ये नामापेक्षा मोठे नाही योग याग यज्ञ प्रणतुल्य. या कलियुगात नामापेक्षा मोठा योग नाही, याग नाही, प्रण नाही, यज्ञ नाही, काहीच नाही. वेदामध्ये यज्ञ करायला सांगितलेले आहे. हे सर्व या कलियुगामध्ये नामापेक्षा मोठं असं काहीही नाही. म्हणून पुढच्या वेळीत महाराज सांगतात की योग याग वर्ज करी, नामधी देही हो धरी. योग याग जे आहे ते तुम्ही वर्ज करा, सोडून द्या, करत बसू नका. फक्त काय करा? नाम. फक्त काय करा? नामस्मरण करा. पुढे महाराज सांगतात नादबिंदू नको पाही, इडा पिंगळा नको काही. नादबिंदू पाहायची गरज नाही. नादबिंदू काय आहे तर एक संस्कृत मधला महान ग्रंथ आहे. वेदांमध्ये जे 20 योग उपनिषद सांगितलेले आहेत त्यापैकी एक आहे हा नादबिंदू. नाद हा शब्द मूळ नाड किंवा नीड या संस्कृत शब्दापासून निर्माण झालेला आहे. नीड म्हणजे काय? उजव्या कानात ऐकू येणारा गुंजन, ज्याच्यावर ध्यान केल्याने सहज ध्यानाची तूर्य प्राप्त होते. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे ध्यान करण्याची पद्धत, त्याच्यामुळे ध्यानाची अतिशय उच्च प्रतीची अवस्था, विदेही अवस्था प्राप्त होते. ही जी अवस्था आहे, ही अवस्था प्राप्त करण्याचा बिंदू म्हणजे काय आहे? नाद बिंदू. आणि मग स्वतः संतांनी मागे सांगितलेल्या कथेप्रमाणे त्यांनी विदेही अवस्था प्राप्त केली होती. त्यासाठी नादबिंदू महत्वाचा असतो. आणि मग हा नादबिंदू तू शोधत बसू नकोस, कारण सगळ्यांना हे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे इडा पिंगळा नको काही. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या काय आहेत? शरीरातल्या नाडी आहेत. सर्व मानवी सूक्ष्म प्रणालीच्या या 3 मूलभूत ऊर्जा देणाऱ्या वाहिन्या आहेत. आणि शरीराची सर्व चक्रे या सुषुम्ना नाडीवर असतात. हे योग आणि वेद आणि उपनिषदांमध्ये सांगितलेला ज्ञान आहे. आणि हे ज्ञान संत विठाबाई यांना होतं. याचा अर्थ त्यांनी योग उपनिषदे यांचा सुद्धा अभ्यास केलेला असावा. पुढे महाराज म्हणतात की नको ब्रह्मरंध्र शोधू, आसन नको कभी घालू. ब्रह्मरंध्र ही शोधू नकोस.
काय आहे ब्रह्मरंध्र? ब्रह्मरंध्र हे मोक्ष प्राप्तीचे द्वार आहे. हे कसं प्राप्त केलं जातं? तर आपली जी कुंडलिनी असते ती अनाहत चक्राचे भेदन न करता मानेचा मनका जेथे पहिली शेंडी असते तेथे ब्रह्मरंध्र असते. आणि ते ब्रह्मरंध्रातून असं म्हणतात की ईश्वर काय करतो? आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्या ठिकाणाहूनच जीव किंवा देव किंवा या ज्या काही दैवी शक्ती आहेत ह्या दैवी शक्तीचा प्रवेश या ब्रह्मरंध्रातून शरीरात होतो आणि तेथूनच त्या बाहेर जातात असं मानलं जातं किंवा असं वेदांमध्ये उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. तर महाराज म्हणतात की तू ब्रह्मरंध्र शोधू नकोस, आसन घालून बसू नकोस, कारण हे तुझ्या आवाक्यातलं काम नाही. महाराज सामान्य माणसाला त्यांचा संदेश देतात. पुढे सांगतात नको भ्रमर गुंफा पाही, नको 14 चक्र काही. आता ही भ्रमर गुंफा काय आहे? तर भ्रमर गुंफाचा उल्लेख दशदेह कथनच्या मध्यखंडामध्ये आलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलेले आहे बघा. भ्रमर गुंफा प्रसादलिंग मूर्धी स्थान याचे अंगे विचारयुक्त. म्हणजे हे एक स्थान आहे जिथं मूर्धी आहे. मूर्धी म्हणजे आपली जी प्रज्ञा, आपलं जे ज्ञान आहे हे जागृत करण्याचं किंवा वाढवण्याचं किंवा त्याची क्षमता वाढवण्याचं ठिकाण म्हणजे काय आहे? ही भ्रमर गुंफा आहे. त्यामुळे तू तुझ्या शरीरात असलेली भ्रमर गुंफा शोधू नकोस आणि त्यासोबतच नको 14 चक्र काही. 14 चक्र सुद्धा तू शोधू नकोस. आता 14 चक्र याचा उल्लेख महाराज या ठिकाणी करतात. वास्तविक पाहता शरीरामध्ये 7 चक्र असतात. बोलण्याची भाषा असते 2 काय 4 घे आणि त्यामुळे काय होतं तर त्याचा जो परिणाम आहे शब्दांचा परिणाम हा जास्त परिणामकारक होतो. म्हणून महाराज 7 चक्राला या ठिकाणी 7 चक्र काय 14 चक्र शोधू नकोस. तर ते 14 चक्र कोणते आहेत? तर मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रवार चक्र. तर हे 14 चक्र कुठे कुठे आहेत? मूलाधार चक्र जे की आपले पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग आणि गुदद्वार याच्या आणि लिंगाच्या मध्ये आहे मूलाधार चक्र. लिंगाच्या थोड्याशा वरच्या बाजूला आहे स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या म्हणजे बेंबीच्या थोड्याशा खालच्या बाजूला आहे मणिपूर चक्र. आणि अनाहत चक्र हे आहे आपल्या ज्या हृदयाला प्रोटेक्ट करणाऱ्या, संरक्षित करणाऱ्या ज्या फासळ्या आहेत ह्या सर्वांचं जॉईंट ज्या ठिकाणी होतो त्या खालच्या टोकाला आहे अनाहत चक्र. आपल्या घशामध्ये असतं ते विशुद्ध चक्र. आपल्या चेहऱ्यावर किंवा कपाळावर आहे ते आज्ञा चक्र. त्या मागच्या बाजूला, चेहऱ्याच्या मागच्या बाजूला जिथे छोटा मेंदू असतो त्या ठिकाणी आहे आज्ञा चक्र. आणि या सर्व चक्रांच्या वर मस्तकावर आहे ते म्हणजे सहस्त्रार चक्र. तर हे 7 चक्र आपल्या शरीरामध्ये असतात. महाराज म्हणतात की हे चक्र शोधण्याच्या भानगडीत तू पडू नकोस, मी हे सगळं केलेलं आहे. त्या सांगतात म्हणजे त्यांनी हे सगळं शोधलेलं आहे आणि हे सगळं शोधून काहीही फायदा नाही. तर खरा फायदा कशामध्ये आहे? तर नामस्मरणामध्ये आहे. हे सगळं करण्याची तुम्हाला गरज नाही. म्हणून महाराज म्हणतात 7 चक्र काय शोधतो? अरे तू 14 चक्र शोध, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. हृदय कमळ नको आठवू, कुंडलिनी नको शोधू. मनात कमळ आठवू नकोस आणि कुंडलिनी पण शोधू नकोस. आता काय आहे कुंडलिनी? मूलाधार चक्रामध्ये ही कुंडलिनी असते. असं म्हणतात साप ज्याप्रमाणे वेटोळे घालून बसतो त्याप्रमाणे वेटोळे घालून बसलेली असते. तिचा संबंध दैवी स्त्रीत्वाशी आहे. कुंडलिनी जागृत केल्यानंतर आपली क्षमता, आपली ताकद फार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते असं वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. आजही काही बाबा बुवा लोक ही कुंडलिनी जागृत करण्याच्या नावानं समाजाला फसवताना, ठगवताना दिसून येतात. त्याबद्दल कुठलाही शास्त्रीय पुरावा, वस्तुनिष्ठ पुरावा उपलब्ध नाही. तरीही याच्या नावाखाली अनेक अंधश्रद्धा आपल्याला आजही समाजामध्ये दिसून येतात. म्हणून महाराज म्हणतात की कमळ शोधत बसू नकोस आणि कुंडलिनी जागृत करायच्या मार्गाला सुद्धा तू लागू नकोस. यम आहो जाण भागवतामध्ये मुख्य नाम म्हणता शक्य होते त्यास. आणि मग बाकी काहीही करायची गरज नाही. फक्त नाम घे आणि तू काय कर? तुझ्या भक्तीची प्राप्ती कर. अशा पद्धतीने त्यांनी वेदांचा, उपनिषदांचा, योगाचा, हठयोगाचा ह्या सर्वांचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांची चिंतनाची आणि ज्ञानाची खोलीही आपल्या लक्षात येते. आणि महाराज या सर्व उदाहरणांच्या माध्यमातून जी 14 चक्र असतील, येडा पिंगळा नाड्या असतील, भ्रमरंध्र असतील, भ्रमरगुंफा, नादबिंदू, कुंडलिनी असलं काही करत बसू नकोस. फक्त साधा सोपा नामस्मरणाचा मार्ग तू घे असा उपदेश समाजाला करताना दिसून येतो.
त्यांच्या शिकवणीचे काही अभंग पाहूया आणि मग आपण थांबूया. अभंग क्रमांक 27 मध्ये महाराज सांगतात की भावे विन नाम घेता चिदंबर, दगडावरी प्रजन्न जैसे जान. भावा माझे दोन प्रकारीचे जान, देह बाण विदेही भान जान. ऐसे वाणी मद दोन वाणी जान, देह आणि विदेह वाणी समजा. देहवाणी म्हणजे इंद्रियाने निगते ऐका, सांगते खून तुम्ही ऐका. महाराज सांगतात की जे भाव नसताना चिदंबरम नाव घेतात, म्हणजे देवाचं नाव घेतात, त्याचं नाव घेणं असं आहे जणू की दगडावर पर्जन्य पडणं. दगडावर पर्जन्य म्हणजेच पाऊस पडणं. दगडावर पाऊस पडून काही उपयोग होत नाही, मातीत पडावं लागतो, मग ते बी रुजतं. तसं तुमचं नाम घेणं आहे. तुमच्या नाव घेण्याचा काही उपयोग नाही जर तुमच्या नाम घेण्यामध्ये भाव नसेल. भाव सर्वात महत्वाचा आहे. पुढे महाराज भावाचे दोन प्रकार सांगतात की भावा माझे दोन प्रकारीचे जाण, देह भान विदेही भान जाण. दोन प्रकारचे भाव आहेत. एक भाव जो देह भाव आहे, दुसरा आहे विदेही भाव. विदेही भाव म्हणजे अंतरात्माचा, जो दिसून येत नाही, आणि देह भाव दिसून येतो, आपल्याला ऐकायला मिळतो. विदेही भान हे जाणावाच लागतो, आणि ज्याच्यामध्ये जाणण्याची क्षमता आहे तोच हा भाव जाणू शकतो. जसं भाव दोन प्रकारचे आहेत, तसं देह भाव दाखवणारी सांगणारी जी वाणी आहे, ह्या वाणीचे सुद्धा दोन प्रकार आहेत. पुन्हा दोन वाणी कोणचे आहेत? देह आणि विदेह वाणी समजा. ऐसे वाणी मद दोन वाणी जाण, देह आणि विदेह वाणी समजा. देहवाणी आणि विदेहवाणी जी तोंडातून बाहेर पडते ती देहवाणी, आणि विदेहवाणी ही जेव्हा आपण आत्मिक दृष्ट्या एखाद्या व्यक्तीशी कनेक्ट होतो, जोडले जातो, तेव्हा आपल्या विदेहवाणीतून आपण जे काही सांगतो ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. म्हणजे थोडं योगी अरविंदो यांच्या सबकॉन्शियस माइंडच्या कॉन्सेप्ट कडे या ठिकाणी महाराजांचा उपदेश जाताना आपल्याला दिसून येईल. देहवाणी म्हणजे इंद्रियाने निघते ऐका, सांगते खून तुम्ही ऐका. देहवाणी म्हणजे काय? जे इंद्रियातून, जे तोंडातून निघते ती देहवाणी, आणि जी तोंडातून निघत नाही, जी आत्म्यातून आत्म्याला पोचते ती कोणती असते? विदेहवाणी असते. असं महाराज या अभंगामध्ये फार सुंदर ज्ञान आपल्याला देताना दिसून येईल. लोकांच्या स्वभावाविषयी महाराज लिहितात अभंग क्रमांक 29 मध्ये, संतासे भेटता अंग चोरितो जान, वेश्यासुरा उरा ओळंगितो. देवाकरिता पैका देता रडे रुका, विषया लागी फुका लुटीत असे. कोडियाचे भोवत आहे गोरेपण, अहंकारी ज्ञान तैसे समजा. विठाबाई म्हणे तोंडावरी थुंका, जातो यमपुरी भोगावया. नकळे जया भक्तीचे महिमान, त्याने ब्रह्मज्ञान बोलू नये. विठाबाई म्हणे ज्यासी नाही भक्ती, त्याने भगवे हाती धरू नये. संतांशी भेटता अंग चोरितो जान, वेश्यासुरा उरा ओळंगितो. संताला भेटल्याबरोबर अंग चोरून घेतो, म्हणजे संतापासून दूर जायला बघतो, आणि वेश्यांना मात्र अगदी सुरामध्ये अगदी उराला कवटाळतो, गातो नाचतो. तिथे मात्र त्याला आनंद येतो, आणि संतांच्या सोबत त्याला नको वाट. देवाकरिता पैका देता रडे रुका, विषया लागी फुका लुटीत असे. देवाकरता कुठं त्याला पैसा द्यायचा असेल तर ते रडतो, नाही माझ्याकडे नाही, माझी लय अडचण आहे असं म्हणत बसतो. आणि विषया लागी म्हणजे काम भोगण्यासाठी, उपभोगण्यासाठी मात्र किती जरी पैसा गेला तरी तो मागे हटत नाही, फुकट पैसे उडवतो. पुढे अतिशय सुंदर दृष्टांत या ठिकाणी देतात की कोडियाचे भोवत आहे गोरेपणा, अहंकारी ज्ञान तैसे समजा. गोरा रंग हा अतिशय सुंदरतेचं किंवा आकर्षकतेचं लक्षण आहे, अशी त्या काळातली समज होती. बहुधा राज्यकर्ते बहुतांश गोरे असल्यामुळे तशी झालेली असावी. महाराज म्हणतात की कोडामध्ये एखाद्याच्या शरीराला जर कोड फुटला तर ते फार पांढरा शुभ्र दिसतो, खूप गोरा दिसतो, आणि अहंकारी माणसाचं ज्ञान सुद्धा त्या कोडाप्रमाणे आहे. कोड पांढरा असतो परंतु तो सुंदर नसतो. तसं अहंकारी माणसाचं ज्ञान हे कोडासारखं आहे, दिसायला चकाकतं परंतु ते ज्ञान आकर्षक सुंदर मनाला भावत नाही. म्हणून ज्ञानी माणसानं अहंकार सोडला पाहिजे, किंबहुना अहंकार नसणं हेच काय असतं? ज्ञानी माणसाचं लक्षण असतं. पुढे महाराज सांगतात की विठाबाई म्हणे तोंडावरी थुंका, जातो यमापुरी भोगाव्या. नकळे जया भक्तीचे महिमान, त्याने ब्रह्मज्ञान बोलू नये. ज्याला भक्तीचा महिमा कळत नाही त्यानं ब्रह्मज्ञान बोलू नये. आणि असा जो अहंकारी माणूस आहे, जो ब्रह्मज्ञान बोलतो आणि त्याला अहम आहे, महाराज म्हणतात त्याच्या तोंडावर थुंका, कारण तो कुठं जाणार आहे? यमपुरी, यातना भोगायला जाणार आहे. शेवटी महाराज सांगतात की अशा अहंकारी माणसानं ब्रह्मज्ञान सांगू नये. आणि शेवटच्या ओळीमध्ये विठाबाई म्हणे ज्यासी नाही भक्ती, त्याने भगवे हाती धरू नये. आणि विठाबाई म्हणतात ते ज्याच्या मनामध्ये भक्ती नाही, ज्याच्या मनामध्ये भक्तीचा भाव नाही, त्याने हा भगवा जो ध्वज आहे वारकरी संप्रदायाचा भक्तीचा, हा हातात धरू नये. त्यांचा एक शेवटचा अभंग पाहूया आणि आपलं लांबत चाललेलं पॉडकास्ट या ठिकाणी थांबूया.
विठाबाई म्हणे धान्याबरोबर घाट चारा जाण येतो समजा, तैसे घाटी चारा सिटा समजा जाण, नाम धान्य मुख्य समजा पूर्ण. दुधापासून ताक, ताकापासून लोणी, लोणीपासून सूप स्वाद. विठाबाई म्हणे निराकार दूध, आकार हे तूप नाही म्हणून. अभंग हे दूध, मन हे रवी जाण, घुसळीता मिळते लोणी जाण. विठाबाई जगद्गुरु तुकोबाराय, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत गोरोबा काका यांच्याप्रमाणेच या ठिकाणी दैनंदिन जीवनातला दृष्टांत देताना दिसून येतात. त्या सांगतात की ज्या पद्धतीनं धान्याबरोबर घाट चारा येत असतो, कचरा येत असतो, आणि आपण काय करतो, तो घाट चारा जो कचरा आहे तो बाजूला काढून टाकतो. तसं महाराज सांगतात की विठाबाई म्हणे धान्याबरोबर घाट चारा जाण येतो समजा, तैसे घाटी चारा सिटा समजा जाण, नाम धान्य मुख्य समजा पूर्ण. हा जो रिकामा कचरा आलेला आहे, सिटा चारा आलेला आहे, हा काय करा, काढून टाका आणि धान्य तुम्ही वापरा. असंच आपण करत असतो. अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे धान्य महत्वाचं आहे, त्याप्रमाणे नाम महत्वाचं आहे, देवाचं नामस्मरण महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी काय आहे, नुसतं फोलपट आहे, ते फेकून द्या, ते काही कामाचं नाही. आणि नामाला तुम्ही काय करा, महत्व द्या. म्हणजे बाकी सगळा अभ्यास तुमचं योग याग मागच्या अभंगामध्ये पाहिल्याप्रमाणे हे सगळं कसं आहे, सिटाचार आहे, ते फेकून द्या. फक्त नामस्मरणालाच काय करा, तुम्ही महत्व द्या. पुढे महाराज उदाहरण देतात ते म्हणजे दुधाचं. दुधापासून ताक, ताकापासून लोणी, लोणीपासून सूप स्वाद. विठाबाई म्हणे निराकारा दूध, आकार हे तूप नाही म्हणून. दुधापासून ताक बनतं, ताकापासून लोणी बनतं, लोणीपासून तूप बनतं. तसं निराकार हे दूध आहे आणि आकार हे तूप नाही म्हणून. हा जो देव आहे, हा जो ईश्वर आहे, हा ईश्वर कसा आहे तर दुधासारखा निराकार आहे आणि त्यापासून आकार साकार असलेलं तूप नाही असं जरी तुम्हाला वाटत असेल, पण ते तसं नाही. मग ते कसं आहे, महाराज पुढे सांगतात की अभंग हे दूध, मन हे रवी जाण, घुसळीता मिळते लोणी जाण. अभंग हे काय आहे, दूध आहे, आणि मन काय आहे, रवी आहे. किती सुंदर दृष्ट. आणि जेव्हा मनामध्ये अभंगांचा विचार आपण करू, अभंगांचं चिंतन करू, मनाच्या रवीनं अभंगांची घुसळण करू, त्याच्यावर विचार करू, याचा अर्थ काय होतो, याच्यातून आपण काय घेऊ शकतो, अशी चर्चा, साधक बाधक चर्चा आपण जेव्हा करू, जेव्हा हे घुसळू, तेव्हा आपल्याला काय होते, ज्ञानाची प्राप्ती होते. आणि हे ज्ञान म्हणजे ज्याप्रमाणे दूध घुसळल्यानंतर त्याच्यापासून लोणी प्राप्त होतं, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या मनरूपी रवीनं आपण अभंगरूपी दूध घुसळू, त्या घुसळणीतून आपल्याला काय प्राप्त होते, लोण्याची प्राप्ती होते, म्हणजेच ज्ञानाची प्राप्ती होते. अशा अभंगांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं की त्या किती या जगद्गुरु तुकोबाराय, सावतामाळी, नरहरी सोनार, गोरोबा काका या संतांच्या विचारांच्या जवळच्या आहेत आणि त्यांची समजून सांगण्याची कसोटी, त्यांची स्टाईल ज्याला आपण म्हणू, ती सुद्धा यांच्या अत्यंत जवळची आहे असं आपल्याला दिसून येतं. तर मित्रमैत्रिणींनो, आपले पॉडकास्ट हे ज्ञानात्मक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ज्ञानपिपासू व्यक्तींपर्यंत पोहोचवा, सगळीकडे पोहोचवा. लाईक, फॉलो, शेअर करा, सुधारणा सुचवा. बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.